फर्स्ट एडिशनच्या ऑप्शनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. ओके, सो आता जसं आपले टीम्स फायनलाइज झालेले आहेत, आपले 5 टीम आहेत, 5 ओनर्स आहेत. स्टार्टिंग विथ मिस्टर अभिजीत जाधव, शेखर लाड, मिस्टर प्रसाद सोनी, प्रकाश जाधव जे सध्या नाही आहेत पण त्यांच्या जागेवर त्यांचे आयकॉन प्लेअर आहेत, आणि मिस्टर विक्रम धुरी. आणि आता आपण सगळ्यांचे आयकॉन प्लेयर्स ही शॉर्टलिस्ट झालेली आहेत. सो जसं आय गेस प्लेयर्सनी तुम्हाला बेसिक रूल्स सांगितलेले आधी पॉईंट्सच्या डिस्ट्रीब्युशन बद्दल. सो जसं पॉईंट्सची टोटल व्हॅल्यू प्रत्येकाची 15 पॉईंट्सची होती आणि 1500 पॉईंट्सची होती. सो आता आफ्टर ओनर्स आणि आयकॉन प्लेयर्सच्या नंतर डिडक्शन झालेलं आहे. कन्सिडरिंग की मिस्टर अभिजीत जाधव यांची पर्स आता 1000 पॉईंट्सची आहे, कारण ते स्वतः अल्फा टीम मध्ये येतात. सिन्स आपल्याकडे 2 टीम्स आहेत, अल्फा टीम आणि बीटा टीम, आणि बाकीचे जे ओनर्स आहेत ते स्वतः बीटा टीम मध्ये येतात, त्यामुळे त्यांची पर्सची साईज आहे 1100 पॉईंट्स. ओके, सो आता बेसिकली आपण बेट चालू करायच्या आधी आपण ह्या तुमच्या करंट पर्स व्हॅल्यू जी आहे त्याच्यातून आपण अजून 200 पॉईंट्स रिझर्व्ह मध्ये ठेवणार आहे. कन्सिडरिंग द फॅक्ट की जर तुम्ही कुठल्या एका प्लेअरवर एक्स्ट्रा बेट करत गेलात एक्साइटमेंट मध्ये, तेच लिमिट तेच आहे. म्हणजे तुम्ही 800 to 900 पॉइंट्स पर्यंतच तुम्ही करू शकता. कारण का तुम्हाला आता समजा अल्फाचा एक प्लेअर घेतला तर तुम्हाला 2 बीटाचे तर पाहिजेच आहेत ना, तर मग त्यांच्यासाठी पण पॉईंट्स असले पाहिजे. बेस प्राइस तरी तुम्ही रिझर्व्ह मध्ये ठेवा त्यांची, तेवढा नका करू, नाही तर मग बेस प्राइस मध्ये पण तुम्ही घेऊ नाही शकणार. मग काय पेनल्टी वगैरे असेल जे आता पॅनल डिसाइड केलं आपल्याला पण माहित नाही. बिकॉज आपल्याला टोटल अजून घ्यायचे आहे फॉर द प्रॉपर फंक्शन ऑफ द टीम. सो त्यासाठी आपल्याला एक रिझर्व्ह ठेवावं लागतंय. बिकॉज अल्फा टीम जी आहे त्यांचे बेस पॉइंट्स मिस्टर रसिक नोन्स प्लीज कॉन्सन्ट्रेट. बिकॉज अल्फा टीम जी आहे त्यांचे बेस पॉइंट आहेत 50 पॉइंट्स आणि बीटा टीम जी आहे त्यांचे 25 पॉइंट्स आहेत बेस. सो बेस पॉइंटवर जरी घ्यायचं झालं 3 प्लेयर जर तुमच्याकडे आले पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला ते 200 पॉइंट्स रिझर्व्ह ठेवायचे. ऑल क्लिअर? परफेक्ट. माझ्यासाठी अल्फा मध्ये मला फक्त एकच घ्यायचं. रसिकला काढून टाक. ओके, बाकी कोणाला काही क्वेश्चन्स? रसिक अल्फा आयकॉन येतो त्याच्यावर वरचा आहे. आता त्याचं गेम प्ले तसं नाही पण ठीक आहे. उलट आहे प्रॉपर झाली आहे. उलट आता सगळे प्रॉपर टीम आहे. आता इक्वल टीम आहे. अप्पियाच्या टीम मध्ये रसिक गेले ना मग इक्वल झाली सेकंडची टीम आता. सो आता स्टार्ट करायच्या आधी मला विचारायचं प्रत्येकाला स्क्रीनवर डिस्प्ले आहे का? प्रत्येक जण गुगल मीटवर आहे का जॉईन? परफेक्ट. सो आता आपण फर्स्ट चिठ्ठी काढूया. मिस समृद्धी लाड करतील ऑनर्स. नाव सांगू नको, तिथे प्रेझेंट कर. ऑल्सो माय कलीग मिस तनुश्री जाधव ह्या तुमच्या बिडवर लक्ष ठेवणार आहे. तुमचे पॉइंट्स त्या काउंट करणार आहेत. सो प्लीज प्रत्येकाने फक्त पॅडलच उचला, बाकी हात वगैरे काही उचलू नका आणि त्यांच्यासोबत पण कॉपरेट करा. हे आमच्यासाठी फर्स्ट टाइम आहे. एकत्र उचला. एक रिक्वेस्ट आहे, एकत्र उचलू नका. एक एक करत उचला कारण का तिला जरा लक्ष असलं पाहिजे. ओके, सो NSPL फर्स्ट एडिशनचे फर्स्ट प्लेयर जे आलेले आहेत ऑप्शनला, येस, ऑप्शन साठी ज्यांचं नाव मिस समृद्धी लाडने काढलेलं आहे. सो हियर वी हॅव द प्लेयर. सगळ्यांना दिसत आहेत का? फर्स्ट प्लेयर इनॉग्रल सीझनचे मिस्टर मंदार कदम. त्यांचा ग्रुप आहे बीटा ग्रुप. त्यांचा टाइप आहे ऑलराउंडर. स्टाईल आहे राईट हँडेड. एज आहे 39 इयर्स आणि बेस पॉइंट्स त्यांच्या बेटचे आहे 25 पॉइंट्स. असू दे, आता फोनवरती केलं त्यांनी, ठेवून द्यायचे. अजून एक रूल ऐका. अजून एक रूल, जर का ना तुमचा पण प्लेअर फर्स्ट राऊंड मध्ये अनसोल्ड केला असेल ना तर तो रिपीट येणारच आहे नेक्स्ट सेकंड. पटापट घ्या. आता कोणाला नसेल तर नेक्स्ट चिठ्ठी घ्या. सो फर्स्ट सीझनची फर्स्ट बेट मिस्टर मंदार कदम 25 पॉइंट्स पासून आपण सुरुवात करत आहोत. 25 पॉइंट्स. त्याने काउंटिंग ठेव. ते ठेवतात ते आम्ही करतो. मिस्टर मंदार कदम 25 पॉइंट्स. ये बात
पार्थ हे पार्थ हे इथे 5 मिनिटे एकदा विचार कोणाला नको असेल तर. लास्ट 10 सेकंड्स मिस्टर मंदार कदम. का लास्ट 5 सेकंड्स. 3 हाँ, हाँ. 2 1 अनफोल्ड. काय काय बस